गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, छाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या अंतर्गत गुणस्थान प्रकरण आमचं सुरू आहे. गुणस्थानामध्ये काल आपण 11व्या गुणस्थानापर्यंत उपशांत कषाय या गुणस्थानापर्यंतची डिटेल मध्ये माहिती बघितलेली आहे. आज आपण 12वं गुणस्थान सुरू करणार आहे. 12व्या गुणस्थानाचं नाव आहे क्षीण मोह गुणस्थान. क्षीण मोह याचा अर्थ या ठिकाणी मोह क्षीण झालाय, कमकुवत झालेला आहे असा नसून मोहनीय कर्माचा क्षय झालेला आहे. क्षीण याचा अर्थ या ठिकाणी क्षय हा लावायचा आणि म्हणून क्षयमोह क्षीण मोह गुणस्थान असं या 12व्या गुणस्थानाचं नाव आहे. मोहनीय कर्माच्या एकूण 28 प्रकृती आहे. त्यापैकी दर्शन मोहनीयाच्या 3 मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती आणि चारित्र मोहाच्या 25 प्रकृती. या सर्वांचा क्षय ज्या गुणस्थानात झालेला आहे ते गुणस्थान आहे क्षीण मोह गुणस्थान. म्हणजे 10 पर्यंत सगळ्या कर्म प्रकृतींचा, मोहनीयाच्या सगळ्या कर्म प्रकृतींचा त्यांनी क्षय केला आणि 12व्या गुणस्थानात आता मोहनीय विरहित अशी जीवाची अवस्था झालेली आहे. मोहनीय कर्म गेलं पण अजून बाकी 7 कर्मांचा उदय त्या ठिकाणी आहे. ज्ञानावरणाच्या 5, दर्शनावरणाच्या आणि अंतरायाच्या अशा प्रकृतींचा तिथे उदय असणार आहे आणि या गुणस्थानात त्या उदयाची विच्छुत्ती करून, उदय विच्छुत्ती होऊन याही कर्म प्रकृती क्षयाला प्राप्त करणार आहे. असं हे 12वं गुणस्थान आहे. या ठिकाणी घाती कर्माच्या 3 कर्मांचा क्षय या ठिकाणी होणार आहे आणि या गुणस्थानात आला इथे मोहनीय कर्माचा क्षय झालेला आहे. जीवकांमध्ये नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्तींनी 12व्या गुणस्थानाची व्याख्या सांगताना सांगितल्या की स्फटिक मण्याच्या पात्रात ठेवलेल्या निर्मल पाण्याप्रमाणे, जलाप्रमाणे संपूर्ण कषायांचा क्षय झाल्यामुळे जीवाच्या अत्यंत निर्मल वितरागी परिणामांना क्षीण मोह गुणस्थान म्हणतात. जे स्फटिक मण्याचं पात्र त्याच्यामध्ये जसं पारदर्शीपणा आहे त्याप्रमाणे आता आणि कालिमा यत्किंचित देखील तिथे आता राहिलेली नाही अशा प्रमाणे स्वच्छ पात्र आणि स्वच्छ पाणी हे त्यांच्या जीवनात जसं त्या पात्रामध्ये आहे तसं मुनींच्या जीवनामध्ये प्रगट झालेलं असणार आहे. आणि आम्ही अष्टक देतानाही हे बऱ्याच वेळेला 24 तीर्थंकरांच्या अष्टकामध्ये देखील म्हणतो की मुनी मन सम उज्ज्वल नीर, प्रासुक गंधभरा. मुनी मन सम उज्ज्वल नीर, मुनींच्या मनासारखं उज्ज्वल नीर पाणी अशी उपमा आम्ही देतो. या ठिकाणी पूर्णतः कालिमा निघून गेलेला आहे. या गुणस्थानाचं पूर्ण नाव आहे क्षीण कषाय वितराग छद्मस्त. क्षीण कषाय मोहनीय कर्माचा क्षय झाला म्हणून क्षीण कषाय. वितरागी मोहनीय कर्म गेलं म्हणजे रागद्वेष पूर्णपणे संपले म्हणून ते वितरागी आहे. आणि छद्मस्त ज्ञानावरण दर्शनावरण कर्माचा उदय अजूनही इथे आहे. त्यामुळे पूर्ण ज्ञानाची आणि पूर्ण अवलोकन शक्तीची प्राप्ती झालेली नाही.
रजामध्ये स्थित आहे, छद्मामध्ये स्थित आहे आणि म्हणून छद्मस्थ अशी संज्ञा या ठिकाणी दिल्या गेलेली आहे. आता या ठिकाणी ह्या जीवाला खऱ्या अर्थाने निर्ग्रंथ अशी संज्ञा दिलेली आहे. मुनींचे जे 5 भेद सांगितलेले आहेत. शब्दाचा अर्थ काय होतो एक्झॅक्ट? कोणता? किती कर्माचा उदय सांगितलं तुम्ही? 7 कर्माचा. 7 कर्माचा उदय सुरू आहे. कोणत्या? ज्ञानावरणाच्या? ज्ञानावरणाच्या 5, दर्शनावरणाच्या 6 आणि अंतराच्या 5. हे 3 कर्म. जास्त होते ना ताई? आयु नाम गोत्र वेदनी. नाही 7 कर्म याचा अर्थ मूळ प्रकृती 7 रूपाच्या. ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतराय, नाम, गोत्र, आयु आणि वेदनीय. नाम, गोत्र, आयु, वेदनीय. ह्या अजून आहे? हो, ह्या सध्या आहे. अच्छा. आणि 12व्यात 3 जाणार आहे, म्हणजे 4 अघाती उरणार आहे. ठीक आहे. आणि छद्मस्थ या मी मध्ये विचारते तर हे नाही होत ना. नाही माझा विचार लिहिण्यात मागे पुढे होते ना, तर विचारावं लागते, म्हणून त्रास नाही होत ना? नाही त्रास नाही होत ना तुम्हाला? नाही काही प्रॉब्लेम नाही, विचारायचंच. क्लिअर करा आपल्या आयडिया. हो, ठीक आहे. छद्मस्थ या शब्दाचा अर्थ ना, तर छद्म याचा अर्थ आहे ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्म. या 2 कर्माला छद्म म्हटलं जातं. आणि जो छद्मामध्ये स्थित आहे तो छद्मस्थ. कारण स्थ शब्द आहे त्या ठिकाणी. स्थ याचा अर्थ तिष्ठती. संस्कृत मध्ये छद्मे तिष्ठती इति छद्मस्थ. म्हणून ज्ञानावरण आणि दर्शनावरणामध्ये जो स्थित आहे तो छद्मस्थ म्हटला जातो. आणि रज पण तसंच लावायचं, कारण ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माला रज पण म्हटलं जातं. म्हणजे आम्ही सकल ज्ञेय न्यायक ही स्तुती म्हणतो दौलत रामजींची. सकल ज्ञेय न्यायक तदपि निजानंद रसली अरी रज रहसवी. अरी रज आणि रहस हे 3 शब्द आलेले आहे. अरी याचा अर्थ केवळ मोहनीय कर्म घ्यायचा तिथे. रज याचा अर्थ ज्ञानावरण आणि दर्शनावरण घ्यायचा. आणि रहस्य शब्द जो आलेला आहे तो अंतराय कर्मासाठी आलेला आहे. अंतराय कर्माला रहस्य म्हटल्या जाते. म्हणून अरी रज रहस्य विहीन. आणि हे छद्म म्हणजे ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माला छद्म म्हटल्या जातं. आणि म्हणून छद्मे तिष्ठती इति छद्मस्थ. ते बहुतेक छद्मस्थ म्हणजे संसारी असाच हे घेतला जातो अर्थ. म्हणजे आहे ते संसारी जे दर्शनावरण नाही, अल्पज्ञ. संसारीपेक्षाही छद्मस्थाचा अर्थ घेतला जातो अल्पज्ञ. म्हणजे पूर्ण ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्याला छद्मस्थ म्हटलं जातं. बरं. आणि असा हा 12व्या गुणस्थानामध्ये असलेला जीव निर्ग्रंथ म्हटला जातो. मुनींचे 5 भेद आपल्याला माहिती आहे. पुलाक, बकुश, कुशील, स्नातक आणि निर्ग्रंथ. निर्ग्रंथ आणि स्नातक. तर या ठिकाणी त्या मुनींना खऱ्या अर्थाने निर्ग्रंथ अशी संज्ञा आहे. आम्ही 6व्या 7व्या गुणस्थानापासूनच मुनींना निर्ग्रंथ म्हणतो. आणि तसं भूतपूर्व किंवा भावी नैगमनयाच्या अपेक्षेने म्हणण्यात दोषही नाही. पण खऱ्या अर्थाने 14 प्रकारचा अंतरंग परिग्रह आणि 10 प्रकारच्या बाह्य परिग्रहाला इथे त्यांनी संपवलेला आहे. म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते निर्ग्रंथ म्हटल्या जातात. 11व्या गुणस्थानामध्ये देखील त्यांना निर्ग्रंथ अशी खऱ्या अर्थाने संज्ञा देता येत नाही. कारण कर्माचा तिथे उपश्रम आहे, कर्म सत्तेत आहे, म्हणून तिथे पण त्यांना निर्ग्रंथ म्हटलेलं नाही. म्हणता येऊ शकतं उपचाराने, म्हणण्यात काही तशी बाधा पण नाही आहे. पण खऱ्या अर्थाने 12व्या गुणस्थानामध्ये ते निर्ग्रंथ पदधारी म्हटल्या जातात. आणि ग्रंथ या शब्दाचा अर्थ आहे परिग्रह. परिग्रह 2 प्रकारचा आहे.
अंतरंग परिग्रह आणि बहिरंग परिग्रह. बहिरंग परिग्रह धनधान्यादी हा आणि अंतरंग परिग्रह मिथ्यात्व, चार कषाय आणि नो कषाय अशा प्रकारचा 14 प्रकारचा हा अंतरंग परिग्रह आहे. आता जेव्हा जीव 10व्या गुणस्थानातील अवशिष्ट सूक्ष्म लोभाचा क्षय करून, आता 10व्या गुणस्थानामध्ये 9व्या गुणस्थानापर्यंत त्यांनी प्रक्रिया केली, बादर लोभाचं तो 9व्या गुणस्थानात वेदन करतो, सवेद भागापर्यंत वेद पण त्याच्या जीवनात आहे. आणि अशा तऱ्हेने या 9व्या गुणस्थानामध्ये लोभाला देखील कृष्ट करत करत त्या ठिकाणी लोभाचं कृष्टीकरण करून सूक्ष्म लोभ अवशिष्ट राहतो. हा अवशिष्ट सूक्ष्म लोभाचं वेदन तो 10व्या गुणस्थानात करतो आणि 10व्या गुणस्थानाच्या अंती या सूक्ष्म लोभाचा देखील क्षय करतो. असा क्षय करून पूर्ण वितराग दशा त्याच्या जीवनात त्याला प्राप्त होते. मोहनीय कर्माच्या सर्व कर्म, मोहनीय कर्म कसं आहे तर सर्व कर्मात प्रधान आहे. जर आम्ही गुणस्थानाचा विचार केला तर गुणस्थानामध्ये देखील उदय विच्छुत्तीचं कोष्टक पहा. उदय विच्छुत्ती, अनुदय आणि उदय या 3 ज्या त्रिभंगी आहे उदय विच्छुत्तीच्या, त्यामध्ये आम्हाला दिसतं की पहिल्या गुणस्थानापासून एक 6वं गुणस्थान अपवाद सोडलं तर 10 गुणस्थानापर्यंत प्रत्येक याच्यामध्ये मोहनीय कर्माची प्रधानता राहिलेली आहे. जसं पहिलं गुणस्थान आम्ही पाहिलं तर पहिल्या गुणस्थानात मोहनीय कर्माच्या कोणत्या प्रकृतीची उदय विच्छुत्ती आहे? मोहनीयच्या फक्त, आता इथे बाकीच्या नका सांगू, मोहनीयच्या कोणत्या कर्म प्रकृती? मिथ्यात्वाची. हा, मिथ्यात्वाची पहिल्या गुणस्थानात आहे. दुसऱ्या गुणस्थानात विचार केला तर मोहनीयच्या कशाची उदय विच्छुत्ती आहे? अनंतानुबंधीची. अनंतानुबंधी चतुष्काची आहे. तिसऱ्या गुणस्थानात ह्या असतील मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व. सम्यक मिथ्यात्व एकच मिश्र प्रकृतीची. हा, मिथ्यात्व आधीच गेलाय समजा. हा, मिथ्यात्व आधीच गेलेला आहे. चौथ्या गुणस्थानात चौथ्याला सम्यक प्रकृती. मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी. सम्यक प्रकृती. मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी गेलं, जे गेलं ते नाही. पुढचं 28 पैकी आपल्याला सम्यक प्रकृती पाहिजे. आणि सम्यक प्रकृती 7 पर्यंत आहे. आणि अप्रत्याख्यानावरण चतुष्क गेलेला आहे. अप्रत्याख्यानावरण चतुष्क. 5व्या गुणस्थानात प्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण चतुष्क. आता 6व्या गुणस्थानाचा अपवाद आहे, कारण 6व्या गुणस्थानात मोहनीयाच्या एकाही प्रकृतीची उदय विच्छुत्ती नाही. 7 मध्ये सम्यक प्रकृती. 8व्या गुणस्थानामध्ये मग ह्या जातील ना. नाही, संज्वलन राहीलच शेवटपर्यंत. संज्वलन राहणारच आहे. हास्यादी 6 गेले ना. नंतर 9व्या गुणस्थानात वेद जातील आणि संज्वलनचे 3 भाग जातील. 3 वेद जातील आणि क्रोध, मान, माया या 6 जातील. आणि 10व्या गुणस्थानात परत संज्वलनचा लोभ जाईल, सूक्ष्म लोभ है ना. म्हणजे विशेषतः पहा की मोहनीय कर्माच्या प्रकृती ज्या आहे त्या पहिल्या गुणस्थानापासून 10व्या गुणस्थानापर्यंत या क्रमाक्रमाने त्याचा नाश झालेला आहे. म्हणा, नाश म्हणू नका एकदम, कारण क्षय नाही म्हणतायत, खाली आला तर त्याची उदय विच्छुत्ती झालेली आहे. जशा जशा या प्रकृती उदयातून गेल्या त्या प्रमाणात जीवाचे निर्मल परिणाम प्रगट झाले आणि त्या गुणस्थानात होणारं कार्य त्या ठिकाणी शक्य झालेलं आहे. म्हणजे अशा तऱ्हेने ह्या कर्म प्रकृतींचं त्या ठिकाणी क्षय करत, आता जो तो क्षय करणारा असेल, क्षपक श्रेणी आरोहण करणारा असेल, तर या पद्धतीने उदयात येऊन परमुखानी किंवा स्वमुखानी त्याचा क्षय होणार आहे. जसं अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण असेल तर त्यांचा परमुखानी उदय येऊन क्षय होणार आहे. जर लोभ असेल तर त्याचा स्वमुखानी उदय येऊन क्षय होणार आहे. तर अशा तऱ्हेने या मोहनीय कर्मामध्ये ही परिस्थिती गुणस्थानाच्या परिपाटीनुसार पाहता येते.
आता या गुणस्थानाचं उपादान कारण कोणतं आहे? 12व्या गुणस्थानाचं उपादान कारण 10व्या गुणस्थानाचा दहाव्या गुणस्थानावरती अनंतर गुणस्थानातील समय अंतिम अंतिम समयवरती परिणाम. अंतिम समयवरती परिणाम. 10व्या गुणस्थानातील क्षपक श्रेणी आरोहण करणाऱ्या जीवाचा अंतिम समयातील परिणाम. आणि 10व्या गुणस्थानामध्ये हा जीव किती कर्म प्रकृतींचा बंध करतो? किती कर्म बांधतो हा 10व्या गुणस्थानात? 6 कर्म बांधतो. ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतराय, आयु आणि नंतर? मोहनीय सोडून. आयु आणि मोहनीय सोडून, नाम, गोत्र आणि वेदनीय या कर्माचा बंध आता त्याला कसा होणार आहे? या ठिकाणी 10व्या गुणस्थानात सगळ्यात जघन्य बंध होणार आहे, है ना? 10व्या गुणस्थानात त्याला जो बंध होणार आहे ज्ञानावरणाचा जघन्य बंध अंतर्मुहूर्त, दर्शनावरणाचा जघन्य बंध अंतर्मुहूर्त, वेदनीयाचा 12 मुहूर्त आणि नाम आणि गोत्राचा 8 मुहूर्त. अशा तऱ्हेने इथे जघन्य बंधक या 6 कर्मांचा त्याला होणार आहे. आणि वेदनीयाचा 12 आहेच, याचा 2चा 6 8. नंतर याचं आता उपादान कारण आपण बघितलं. अंतरंग निमित्त कारण 12व्या गुणस्थानाचं ते चारित्र्य मोहनीयाचा क्षय. चारित्र्य मोहनीयाचा क्षय हे त्याचं अंतरंग निमित्त कारण. आता या गुणस्थानात जीवांची संख्या मॅक्झिमम राहू शकते, ती 598 राहू शकते. म्हणजे 598 जीव एका वेळी या गुणस्थानामध्ये संभवनीय आहे. नंतर याचा काल असणार आहे, या गुणस्थानाचा काल अंतर्मुहूर्तच आहे. कारण फक्त 5वं गुणस्थान, 4थं गुणस्थान, पहिलं गुणस्थान हे काही गुणस्थान सोडले तर बाकी सगळ्या गुणस्थानांचा काल हा अंतर्मुहूर्त आहे. पहिल्या गुणस्थानाचा काल तर अभव्यासाठी अनादि अनंत आहे. दुसऱ्या गुणस्थानाचा काल कमी आहे, अंतर्मुहूर्त जरी नसला तरी 6 अवली मॅक्झिमम आणि 1 समय असा याचा दुसऱ्या गुणस्थानाचा काळ. तिसऱ्या गुणस्थानाचा काळ हा परत अंतर्मुहूर्तच आहे. चौथ्या गुणस्थानाचा काळ मात्र हा क्षयिक सम्यक्त्वी असंयत याचा काळ मात्र बराच मोठा आहे, 2 कोटी पूर्वाचा वगैरे तो काल आहे याचा. 5व्या गुणस्थानाचा काल देखील खूप मोठा असू शकतो. 5व्या गुणस्थानाचा काल किती असू शकेल एका जीवाच्या अपेक्षेने? 66 सागर नाही, 5वं गुणस्थान आपल्याला 5व्या 5व्या गुणस्थानाचं ते क्षयक्षमिक सम्यक्त्वाचा काळ 1 कोटी पूर्व 1 कोटी पूर्वाला 8 वर्ष कमी. 8 वर्ष अंतर्मुहूर्त कमी. 8व्या वर्षी संयम तो धारण करू शकतो, म्हणून 8 वर्ष अंतर्मुहूर्त कमी, 1 कोटी पूर्व एवढा त्याचा काळ 5व्या गुणस्थानाचा असू शकतो. आणि इथून पुढे सगळ्या गुणस्थानाचा काळ अंतर्मुहूर्त आहे. 6व्या, 7व्या, 8, 9, 10, 11, 12 इथपर्यंत. आणि 13व्या गुणस्थानाचा काळ मात्र आता अजून मोठा असू शकणार आहे. तिथे पण खूप मोठा आहे तो काळ. म्हणजे आयुष्य जर त्यांचं 1 कोटी पूर्वाचं असेल तर 8 वर्ष आणि काही मुहूर्त असे कमी करून एवढा काळ 13व्या गुणस्थानाचा असू शकतो. आणि 14व्या गुणस्थानाचा काळ हा परत 5 ऱ्हस्व स्वरांच्या उच्चारणा एवढा असतो. तर काळामध्ये बघताना बहुतांश गुणस्थानाचा काळ हा अंतर्मुहूर्तच आहे. आता गमनागमन, इथून तो जाईल तो कोणत्या गुणस्थानात जाईल? 13व्या. आणि इथून तो खाली पडेल तर कोणत्या गुणस्थानात पतन होईल? खाली पडतच नाही, पडणार नाही खाली. इथून खाली तो पडणारच नाही. म्हणजे तो आता पुढेच जाणार आहे, तो खाली पडणारा नाही. आपण 13व्या गुणस्थानाचा काळ पाहिला
की म्हणजे समजा 1 कोटी किंवा पूर्व आपण ते 8 हे वर्ष आणि अंतर्मुहूर्त कमी. पण याच्यामध्ये हो. आपण मुनी दीक्षा किंवा 6व्या-7व्या गुणस्थानाचा काळ कमी नाही करावा लागणार? हो ना, तेच काही मुहूर्त कमी करावे लागतात 1 फक्त कोटी काही मुहूर्त? पूर्वामधून. हो, म्हणजे आता तो चौथ्या क्षायिक सम्यक्त्व प्राप्त केलं 8व्या वर्षी समजा, मग 8व्या वर्षी क्षायिक सम्यक्त्व प्राप्त केल्यानंतर हा जो त्यांनी 8 पासून तो 12व्या पर्यंत चढला, याच्यात काही अंतर्मुहूर्त कमी होतात. 6-7 अंतर्मुहूर्त आहे ते, म्हणजे चौथ्या गुणस्थानाचा नाही, 5व्या गुणस्थानात तो जाणारच नाही. 6व्या-7व्या गुणस्थानात अंतर्मुहूर्तात गमनागमन. नंतर 7, 8, 9, 10 हे गुणस्थान मिळून अंतर्मुहूर्तच, आणि सगळ्या मिळूनही अंतर्मुहूर्त, प्रत्येकाचाच अंतर्मुहूर्त आणि सगळे मिळूनही अंतर्मुहूर्तच. मग परत 12व्यात जाईल क्षपक श्रेणी आरोहण करून, तिथे अंतर्मुहूर्त परत काही अंतर्मुहूर्त त्याच्यात अजून वाढवावे लागतात, 3-4 अंतर्मुहूर्त. तेवढ्या काळामध्ये तो 13व्या गुणस्थान प्राप्त करू शकतो. आणि 13व्या गुणस्थानामध्ये तो इतका काळ राहील आणि शेवटी 5 ह्रस्व स्वराने इतका काळ परत कमी करायचा, एवढा त्या गुणस्थानाचा मॅक्झिमम काळ म्हटला जातो. आता इथे उदय किती राहील? आता तसं उदयाचं प्रकरण आपण मोहनीयाच्या अपेक्षेने बघितलं. आता इथे जो उदय आपल्याला पाहायचा आहे हा 57 प्रकृतींचा उदय आहे. आणि उदय विच्छुत्ती या ठिकाणी 16 प्रकृतींची उदय विच्छुत्ती आहे. कारण 11व्या गुणस्थानापर्यंत त्याला 3 संवहन चालत होते. वज्र ऋषभ नाराचं संवहन चालत होतं, वज्र नाराचं संवहन चालत होतं आणि नाराचं संवहन चालत होतं. आता जेव्हा त्याला 12व्या गुणस्थानात जायचं आहे, केवल ज्ञान प्राप्त होणार आहे आणि ते तद्भव मोक्षगामी असणार आहे, त्यामुळे वज्र नाराचं आणि नाराचं हे संवहन 11च्या पुढे असणार नाही. म्हणजे 12व्यात जाणारा जो जीव आहे तो निश्चितपणे पहिल्या संवहनाचा धारी असला पाहिजे. आणि इथपर्यंत त्यांनी आता या सगळ्या कर्म प्रकृतींचा काय केलेला आहे, क्षय करत आलेला आहे. तो ज्या कर्म प्रकृती उपशमनामध्ये 11व्या गुणस्थानामध्ये तो उपशमना करत होता, त्या प्रकृतींचा क्षय करत आला. आणि ज्या प्रकृती नामकर्माच्या काही फक्त बंधविच्छुत्तीत होत्या, त्याचाही यांनी आता क्षय केलेला आहे. अशा तऱ्हेने या ठिकाणी 57 प्रकृतींचा फक्त उदय आहे, 16 प्रकृतींची उदय विच्छुत्ती आहे आणि 65 प्रकृती या कशामध्ये आहे, अनुदयामध्ये आहे. यामध्ये परत एक विशेषता पाहण्यासारखी आहे की या ठिकाणी 16 प्रकृतींमध्ये निद्रा प्रचला, 5 ज्ञानावरणाच्या, 4 दर्शनावरणाच्या आणि 5 अंतरायाच्या प्रकृती आहे. आता निद्रा आणि प्रचला या दर्शनावरणाच्या प्रकृतींचा इथे उदय विच्छुत्ती आहे 12व्या गुणस्थानामध्ये. याचा अर्थ 12व्या गुणस्थानापर्यंत निद्रा किंवा प्रचला या 2 पैकी एकाचा उदय मुनींच्या जीवनात देखील असू शकतो आहे. पण हा उदय अव्यक्त म्हटला जातो, कारण निद्रा दिसत नाही आम्हाला, प्रत्यक्षामध्ये झोप घेताना दिसणार नाही, कारण श्रेणी आरोहण केलेली आहे. श्रेणी आरोहण केली असताना जागरूक अवस्था आहे, झोप आली आहे असं होत नाही. परंतु हा उदय या ठिकाणी अव्यक्त म्हटला जातो. जसा सवेद भागापर्यंत जशी रती अरती संज्ञा आहे, मैथुन संज्ञा आहे, तो उदय जसा अव्यक्त म्हटला जातो, त्याचं कार्य तिथे दिसत नाही, त्याप्रमाणे इथे देखील निद्रा आणि प्रचला या कर्म प्रकृतींचा उदय जरी असला तरी त्याचं कार्य आम्हाला दिसत नाही, म्हणून अव्यक्त उदय लावायचा. आणि या 2 प्रकृतींचा जो या ठिकाणी क्षय होणार आहे तो उपांत्य समयी होणार आहे. 12व्या गुणस्थानाच्या उपांत्य समयी या 2 कर्म प्रकृती पहिल्यांदा जातील आणि नंतर 5 ज्ञानावरणाच्या, 4 दर्शनावरणाच्या उरलेल्या चक्षु, अचक्षु, अवधी आणि केवल दर्शन आणि 5 अंतरायाच्या अशा या प्रकृती जातील. आता
प्रश्न असा आहे की निद्रा आणि प्रचला या दोन दर्शनावर्णाच्या कर्म प्रकृती आहे. एका वेळी या जीवाला किती कर्म प्रकृतींचा उदय संभवनीय आहे. एका समयात एकाचाच उदय राहणार आहे. एक तर निद्रेचा उदय राहील, एक तर प्रचलेचा उदय राहील. सत्तेमध्ये दोनही आहे, सत्ता दोघांची आहे, उदयामध्ये एक असणार आहे. दुसरी जी प्रकृती राहील, एक तर निद्रा उदयात राहील, एक तर प्रचला उदयात राहील. तर दुसरी जी प्रकृती आहे तिचा स्थिबुक संक्रमण द्वारा रूपांतर एक समय आधी त्याला बदल करून परमुखानी त्याचा उदय येईल. म्हणजे समजा प्रचलेचा उदय आहे आणि निद्रा सत्तेमध्ये आहे, तर निद्रेचं जे द्रव्य पुढच्या समयात उदयात येणार आहे त्याचा या समयामध्ये स्थिबुक संक्रमण करून ते द्रव्य प्रचलेमध्ये टाकल्या जाईल आणि प्रचला रूपाने स्वमुखानी आणि निद्रेचा परमुखानी असा उदय त्या ठिकाणी राहील. उपांत्य समयामध्ये ही प्रक्रिया घडणार आहे. पण शेवटचा जो समय आहे, या शेवटच्या समयामध्ये तिथे स्थिबुक संक्रमण होणं नाही. एकाचा उदय तर स्वमुखाने येऊन क्षयाला प्राप्त होईल, पण दुसरी जी कर्म प्रकृती सत्तेमध्ये असेल तिचा मात्र तो त्या ठिकाणी 3-4 दर्शनावरण रूपाने टाकून परमुखानी स्थिबुक संक्रमण करून त्याचा पुढे क्षय करणार आहे. अशा तऱ्हेने निद्रा आणि प्रचला याबाबत विशेष या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. हे प्रकरण समजलंय का? थोडस संक्रमणाचं प्रकरण आहे. पुढे कोणते उरले आहे पण दर्शनावर्णाच्या? आपण चक्षु, अचक्षु, अवधी आणि केवल दर्शन 4 उरले आहे ना. आणि 4 कर्म प्रकृतींचा आता एका समयात तो क्षय करणार आहे, कारण उदीयमान नाही आता, आणि त्या 4चा आता क्षय होणार आहे. अशा तऱ्हेने निद्रा आणि प्रचला यांचा उदय अव्यक्त म्हटला जातो. यापैकी पहा, चक्षु, अचक्षु आणि अवधी दर्शन ह्या क्षयक्षमिक आहे, याच्यात देशघाती स्पर्धक आहे. केवल दर्शनावरण मध्ये सर्वघाती स्पर्धक आहे. नाही, म्हणजे ह्याच्यात ज्या 16 आहेत तर निद्रा किंवा प्रचला शेवटी जी राहील ती दर्शनावर, म्हणजे हे 4 दर्शन ठेवले त्याच्यात कन्वर्ट होईल ती ना? त्याच्यात संक्रमित करेल. ओके ओके. म्हणजे जाईल तर ह्याच गुणस्थानात जाणार आहे सगळे. हो हो. उपांत्य समयात ह्या 2 आणि अंत्य समयात त्या 4. हो, ठीक आहे. हो. इथे अशा प्रकारची उदय विच्छुत्ती आपण पाहिली. आता बंध कितीचा आहे? आता 12वं गुणस्थान आहे. बंध किती कर्माचा सुरू आहे? एकाचाच येणार आहे ना, साता वेदनीयाचाच राहील की नाही? हा, साता वेदनीयाचाच आहे आणि त्याला बंध म्हटल्या गेलं नाही, त्याला इर्यापथास्त्र असं म्हटलेला गेलेलं आहे. म्हणून साता वेदनीयाचा बंध म्हणा, इर्यापथास्त्र म्हणा, आणि इथे बंध विच्छुत्ती कोणत्याही कर्म प्रकृतीची आता होत नाही. नंतर इथे सत्व किती प्रकृतींचं आहे? सत्वाचं कोष्टक पहा. आता बंध विच्छुत्ती का नाही होणार? ज्या कर्म प्रकृती आता इथे बंधच नाही. आता बंधासाठी कोणत्या? साताच वेदनीयाचा बंध लागला ना. बाकीच्या सगळ्या कर्म प्रकृती बंधातून गेल्याच आहे, उरल्याच नाहीये कोणत्या कर्म प्रकृती. एकच 148 पैकी एकच कर्म साता वेदनीय तो बांधत आहे, आणि साता वेदनीय 13व्या मध्येही बांधणार आहे. जोपर्यंत योग आहे, संयोग भाग आहे, तोपर्यंत वेदनीय कर्माचा बंध आहे. त्यामुळे इथे बंध विच्छुत्ती होणार नाही, है ना. हे नाम, गोत्र, अंतराय ह्याच्या काही प्रकृती नाही बांधणार का? याच्या कर्म प्रकृती कुठपर्यंत बांधल्या आपण आता पाहिलं ना, 10व्यापर्यंत. आधी 10व्यापर्यंत बांधल्या. आता पुढे बंधच नाही या कर्म प्रकृतींचा. जे सत्तेत आहे ते फक्त आता उदयात येऊन नष्ट होणार आहे. बंध 10व्यातच काढला, आणि बंध आता फक्त म्हणून साता वेदनीयाचा. किती बंध होतो इथे साता वेदनीय कर्म प्रकृतींचा? प्रदेश अपेक्षेनी, प्रकृती अपेक्षेनी सांगितलं की साता वेदनीय बांधल्या जाणार आहे.
स्थितीबंध नाही आहे, अणुभाग बंध नाही आहे. प्रदेशबंध किती होईल? फक्त सातवेदनीयाचाच होईल. हा, सातवेदनीयाचा, पण प्रदेशबंध किती होईल? 4 तऱ्हेचे बंध आपण पाहतो ना, प्रकृती, प्रदेश, स्थिती, अणुभाग. त्याच्यामध्ये आता स्थितीबंध आणि अणुभाग बंध तर नाही आहे. प्रकृती बंधामध्ये आपण पाहिलं की सातावेदनीय एकच प्रकृती तो आता बांधत आहे. आता प्रदेश बंधामध्ये किती कर्म तो बांधेल? दर्शना, समय प्रबद्ध. समय प्रबद्धच बांधतो तो कर्म, म्हणजे अनंत परमाणूंचा पुंजच तो बांधतो. पण सगळ्याच्या सगळा वाटा कशाला मिळतो? वेदनीय कर्माला मिळतो. समय प्रबद्धच बांधणार आहे कर्म, पण तो सगळ्याच्या सगळा वाटा तो एकटे आता वेदनीयाला जाणार आहे. वारस शिल्लक उरलं नाही, कोणी एकटाच राहिलाय. त्याच्यामुळे सगळी इस्टेट वेदनीयाच्या नावाने होणार आहे, असं इथे गणित आहे. सत्व, आता सत्वामध्ये काय पाहू आपण? किती प्रकृतींचं सत्व इथे आहे? सत्व 101 प्रकृतींचं सत्व आहे. कोणतं गुणस्थान? 12वं गुणस्थान. 12व्या गुणस्थानामध्ये सत्व 101 प्रकृतींचं आहे आणि असत्वामध्ये 47 प्रकृती असत्वात आहे. 47 प्रकृती कोणत्या? घाती कर्माच्या, घाती कर्माच्या सगळ्याच्या सगळ्या, आणि बाकी कर्म प्रकृतींचं सत्व आहे. तीर्थंकर नसेल तर तीर्थंकर प्रकृतीचं सत्व परत राहणार नाही, पण बाकी कर्म प्रकृतीचं सत्व मात्र असू शकतं. आणि इथे सत्व विच्छुत्ती आहे 16 कर्म प्रकृतींची परत. 16 कोणत्या? तर त्याच ज्ञानावर्णाच्या 5, दर्शनावर्णाच्या 4 आणि 2 6 आणि अंतरायाच्या 5. म्हणजे या गुणस्थानात उदय विच्छुत्ती आणि सत्व विच्छुत्ती ह्या 6 म्हणजे 16 कर्म प्रकृतींची एकाच गुणस्थानात आहे. उदय विच्छुत्ती पण इथेच आहे आणि इथेच सत्व विच्छुत्ती पण इथेच याच गुणस्थानात आहे. या 16 प्रकृती त्याच्या सत्तेमधून जाणार आहे आणि 16 आणि या 47 अशा मिळून 63 प्रकृती पुढच्या गुणस्थानात अनुदयामध्ये असत्वात असणार आहे. ठीक आहे. आता आश्रव किती कर्म प्रकृतींचा? आश्रव कशाचा आहे? कशानी आहे? आश्रव कशानी आहे? इथे मिथ्यात्वानी नाही, अविरती नाही, 9 प्रमाद योग नाही, असतात, योगच फक्त असतात. 9 योग. योगामुळे आता आश्रव होऊ लागलेला आहे. 4 मनोयोग, 4 वचनयोग आणि औदारिक कायोग. आश्रव विच्छुत्ती कशाची आहे इथे? आता 2 जातील ना, 2 मनोयोग जातील आणि 2 वचनयोग जातील. वचनयोग जातील. असत्य आणि उभय हे 2 मनोयोग जातील आणि असत्य आणि उभय हे वचनयोग जातील. आणि म्हणून 2 योग वचनाचे, 2 मनाचे आणि 1 औदारिक कायोग. विशेषता काय या गुणस्थानाची? तर या गुणस्थानात आता फक्त 7 वेदनीय कर्माचा इर्यापत आश्रव या ठिकाणी आहे. बाकी सर्व कर्माचा इथे कोणत्याही तऱ्हेने बंध होत नाही. या गुणस्थानात अंतर्मुहूर्त कालानंतर सर्वप्रथम निद्रा आणि प्रचला या प्रकृतींचा नाश होतो, म्हणजे उपांत्य समयी. आणि अंतिम समयामध्ये ज्ञानावर्णाच्या 5, दर्शनावर्णाच्या 4 आणि अंतराय 6 यांचा क्षय करून हा जीव केवल ज्ञान प्राप्त करून 13व्या गुणस्थानामध्ये जीवन मुक्त किंवा अर्हंत परमेष्ठी बनतो. इथे 3 घाती कर्माचा क्षय केला जातो. आता एक विशेषता परत या 12व्या गुणस्थानाची ही आहे की 12व्या गुणस्थानापर्यंत त्यांचं शरीर औदारिक शरीर म्हटल्या जातं. जसं आता त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती होणार आहे किंवा जीव 12व्या गुणस्थानात आला
त्या गुणस्थानात आल्यापासून प्रथम समयापासूनच अनंत बादर निगोदी जीव हे यांच्या शरीरातून बाहेर पडतात आणि अंतिम समयापर्यंत या गुणस्थानाचा काळ पूर्ण होईपर्यंत शरीरामध्ये जे काही बादर निगोदी जीव असतील त्या सगळ्यांचा अभाव होऊन हा जीव 13व्या गुणस्थानामध्ये परम औदारिक शरीरधारी बनतो. आतापर्यंत औदारिक शरीर आणि बादर जीव हे निघून जातात. सूक्ष्म जीव निघण्याचा प्रश्न येत नाही. सूक्ष्म निगोदी जीव हे सर्वत्र भरलेले आहे. ते अरहंतांच्या शरीरामध्ये देखील असतात आणि प्रत्येकाच्या शरीरात असतात. प्रत्येक ठिकाणी त्यांचं वास्तव्य असतं. हे जे काही निगोदी जीव निघतात हे बादर निगोदी काही जीव त्यांच्या शरीरातून बाहेर पडतात आणि त्यांचं शरीर आता परम औदारिक बनतं. नंतर 4थ्या गुणस्थानापासून या गुणस्थानापर्यंतच्या जीवाला अंतरात्मा अशी संज्ञा दिली जाते. 4थ्या गुणस्थानात हा जघन्य अंतरात्मा म्हटला जातो, तर 12व्या गुणस्थानामध्ये हा उत्कृष्ट अंतरात्मा म्हटला जातो. या ठिकाणी जो क्षीण मोह शब्द आहे हा आदी दीपक आहे. म्हणजे इथून पुढची गुणस्थानं निष्कषाय अवस्था वालेच असणार आहे. म्हणून इथून सर्व जीव कसे असणार आहे, तर वितरागी असणार आहे. इथे छद्मस्त हा शब्द कसा आहे, अंत्यदीपक आहे. इथपर्यंतचे सगळे जीव छद्मस्त आहे आणि याच्या पुढे मात्र छद्मस्त अवस्था असणार नाही. इथे मोहनीय कर्माचा क्षय झाल्यामुळे हा जीव मोहमुक्त म्हटल्या जातो. मोहमुक्त आहे पण अजून केवल ज्ञानी व्हायचं आहे. पहिला 4थ्या गुणस्थानात त्याला दृष्टीमुक्त म्हटल्या जातं आणि 12व्या गुणस्थानात त्याला मोहमुक्त म्हटल्या जाते. इथे यथाख्यात चारित्र असणार आहे. चारित्र आता मोहनीय कर्म गेल्यामुळे पूर्ण वितराग दशा झालेली आहे. कोणतं चारित्र आहे त्यांचं, यथाख्यात चारित्र. या गुणस्थानात हा संकल्प आणि तपपूर्वक एकूण 63 प्रकृतींचा क्षय करून सयोगी केवली बनतो. आपण म्हणतोय चौकर्मन की 63 प्रकृती नाशी है ना, जिते 18 दोष राशी. तर 63 कर्म प्रकृती या अशा प्रकारे आहे. देहात आत्मा तर आहे पण पूर्णतः निर्ममत्व भाव त्यांच्या जीवनात आहे. या गुणस्थानामध्ये प्रथमतः पृथक्त्व वितर्क विचार हे शुक्ल ध्यान आहे आणि जेव्हा कर्माचा 3 घाती कर्मांचा क्षय करतो त्यावेळेला त्याचं एकत्व वितर्क अविचार हे दुसरं शुक्ल ध्यान होते आणि त्या दुसऱ्या शुक्ल ध्यानाच्या प्रभावाने 3 घाती कर्मांचा क्षय हा करणार आहे. या गुणस्थानात जाणारा जो जीव आहे हा तद्भव मोक्षगामीच असतो. वज्र ऋषभ नाराच संवणनधारीच असतो आणि नवीन आयुबंध त्याला झालेला नसतो. अशा तऱ्हेने या गुणस्थानाचं विवेचन आपण बघितलं. आता आपण याच्यावरचा चार्ट बघू आपला नेहमीच्या पुस्तकातला. क्षीण कषाय गुणस्थान. गती कोणती राहणार आहे, मनुष्य मनुष्य गती. इंद्रिय पंचेंद्रिय पंचेंद्रिय काय, रसका रस काय. काय योग आत्ता पाहिलेच 9 4 नऊ. मनोयोग 4 4 मनाचे वचन 4 काय योग आणि 1 काय योग, औदारिक औदारिक काय योग. वेद